वालसावंगीतील कोटीच्या मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पोलखोल पहिल्याच रिमझिम पावसात छताला गळती अन खोल्यांमध्ये साचले तडे। भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अंदाजे 1.5 कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे। पावसाळा सुरू होताच पहिल्याच रिमझिम पावसात या भव्य इमारतीच्या छताला गळती लागली असून संपूर्ण खोल्यांमध्ये पाणी साचल्याने कोट्यावधी रुपयांच्या कामावर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। प्राप्त माहितीनुसार वालसावंगी येथे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी NRHM अंतर्गत जवळपास 1.5 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली। मात्र हे बांधकाम सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी व जागरूक ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाकडे केली, परंतु ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या साट्यालोट्यामुळे या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले। नुकत्याच झालेल्या पहिल्याच रिमझिम पावसात या नवीन इमारतीचा पर्दाफाश झालाय। छताचे वॉटरप्रूफिंग आणि स्लॅबचे काम अत्यंत सुमार दर्जाचे झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट खोल्यांमध्ये पाझरून संपूर्ण मजल्यावर पाण्याचे तडे साचले। नव्याने तयार केलेल्या इमारतीची अशी दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळली। ग्रामस्थांच्या गंभीर आरोप व मागण्या। अंदाजे 1.5 कोटींचा निधी जिरवणाऱ्या ठेकेदार आणि कामाचे मोजमाप करणाऱ्या संबंधित यंत्रणेची उच्चस्तरीय चौकशी करावी। जोपर्यंत नियमानुसार आणि अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे 1 रुपयाचे देयक अदा करण्यात येऊ नये। असे निकृष्ट काम करणाऱ्या दोषी ठेकेदार तथा पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी व कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली। जनतेच्या घरातून गोळा झालेल्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी होत असल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे। आता या प्रकरणी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून या भ्रष्टाचाराची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वालसावंगी परिसरातील नागरिकांमार्फत केली जात आहे। प्रशासकीय यंत्रणा यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।